परंतु चौथा संघ कोणता त्याचा निकाल देणारा हा सामना असेल एमडी वॉरियर्स वर्सेस व्हीजी टायगर्स। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया एमडी वॉरियर्स। आजच्या दिवसात आक्रमक खेळ पेश करत देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत व्हीजी टायगर्सनं चांगल्या लढाई केले आणि सामने जिंकले, परंतु एक निर्णायक लढत देण्यासाठी सज्ज झालाय एमडी वॉरियर्स सोबत। स्वागत करूया भरत शेठ गोगावलेंचा संघ व्हीजी टायगर्स। आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या एमडी वॉरियर्स आणि व्हीजी टायगर्स या सामन्याकरिता सामनाधिकारी मॅच रेफरी प्लीज वेलकम। कबड्डी 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 खेळ कबड्डी 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 खेळ कबड्डी। आता मात्र व्हीजी टायगर्स महाड विरुद्ध एमडी वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान लढत बघायला मिळणार आहे। अर्थातच एका पारड्यामध्ये असेल व्हीजी टायगर्सचे ज्यांनी पालकत्व स्वीकारले ते आदरणीय भरत शेठ गोगावले, तर प्रतिस्पर्धी पारड्यामध्ये अर्थातच एमडी वॉरियर्स संघाचं ज्यांनी पालकत्व स्वीकारले ते आदरणीय महेंद्र शेठ दळवी आपल्याला बघायला मिळणार आहेत। अर्थातच दोन्ही संघाचे ओनर्स 10 कबड्डी, 9 कबड्डी, 8 कबड्डी, वेट 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 7 कबड्डी, ऑफिशियल वेट 6 कबड्डी, 5 कबड्डी, 4 कबड्डी, 3 कबड्डी, 2 कबड्डी, 1 कबड्डी, खेळ
कबड्डी. विजी टायगर्स वर्सेस एमडी वॉरियर्स. साखळी मधला हा शेवटचा सामना तितकाच निर्णायक असेल. 8 गुणाच्या फरकाने विजी टायगर्सला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर 8 गुणाच्या फरकाने हा सामना जिंकावा लागेल, तर त्यांना प्लेऑफचं द्वार उघडलं जाईल. क्रीडारसिकांच्या माहितीसाठी महत्त्वपूर्ण माहिती, 8 गुणाच्या फरकाने विजय टायगर्सनं हा सामना जिंकावा लागेल तरच त्यांना प्लेऑफचं तिकीट मिळेल. अन्यथा एमडी वॉरियर्स जर हा सामना जिंकली किंवा 7 गुणाच्या आत पराभूत झाली तर एमडी वॉरियर्स क्वालिफाय होईल. धन्यवाद. 10, 9, 8, 7, 6. निश्चितच विजी टायगर्सचा संघ 8 गुणांच्या फरकाने हा सामना जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानामध्ये उतरलाय की काय असं चित्र आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळत आहे. चढाईमध्ये चांगल्या प्रकारे गुण. आयकॉन प्रतीक जाधवला एक सुंदर पकड. चढाई करता यावेळेस मात्र अनुराग सिंग डाव्या बाजूने चढायला करतोय सुरुवात. समीर हिरवे संघाचा कर्णधार मैदानामध्ये असून देखील शिल्लक असेल. प्रत्युत्तर दाखल आता मात्र निखिल शिर्के. बोनस गुणावरती ज्या खेळाडूचं चांगल्या प्रकारे वर्चस्व असतं असा निखिल आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र आमिष दाखवलं गेलं आणि निश्चितच शिकार केले जाते संकेतची. प्रत्युत्तर दाखल आता मात्र शार्दुल पाटील. हा देखील आयकॉन खेळाडू असेल विजी टायगर्स महाड या संघाचा. 6 नंबरच्या जर्सीसह एक यशस्वी बोनस या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल मात्र निखिल शिर्के पुन्हा एकदा. जबरदस्त एफर्ट्स लावले जातील दोन्ही संघांच्या माध्यमातून. शेवटच्या क्षणापर्यंत सामना घेऊन जाईल यामध्ये मात्र शंका नाही. कारण अनुराग सिंग विरुद्ध निखिल शिर्के असेल तर शार्दुल पाटील विरुद्ध प्रतीक जाधव असेल. यावेळेस मात्र अंडर किकच्या माध्यमातून राज मोरे याला शिकार बनवलं जाते. जबरदस्त चढाई पाहायला मिळाली. आता मात्र जितेश पाटीलला संधी दिली जाते. जितेश देखील या रायगड जिल्ह्याचा चीता म्हणून जाणला जातो. जबरदस्त फुटवर्क या खेळाडूचा असतं. बोनस गुणावरती वारंवार सक्सेस मिळत असते या खेळाडूला. बघूया यावेळेस अजून एकदा सक्सेस मिळतोय. प्रत्युत्तर दाखल शार्दुल. यावेळेस मात्र डीप रेड हर्षल पैरोळकरची शिकार. प्रत्युत्तर दाखल पुनश्च एकदा निखिल शिर्के. यावेळेस मात्र अनुराग सिंग डाव्या बाजूने करतो सुरुवात. 8, 7, 6, 5, 4 असताना प्रत्युत्तर दाखल मात्र जितेश पाटील. 10 नंबरच्या जर्सीसह मागील चढाईमध्ये एक बोनस गुणाने निश्चितच पारड जड केलं होतं. परंतु यावेळेस बघूया जितेश पाटील कितपत सक्सेस होतोय या चढाईमध्ये पाहणं मात्र
निश्चितच रोमांचकारक असणार आहे. 10, 9, 8, 7, अत्यंत 6, महत्वाचा हा 5, असा सामना आपल्याला बघायला मिळतोय. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना. एक जबरदस्त नियोजन आयोजन या साखळी पद्धतीच्या सामन्यांचं आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. तब्बल 28 सामने आपण साखळी पद्धतीमध्ये खेळवले आणि त्या 28 सामन्यांमधून मात्र हे 4 संघ उद्या त्या ठिकाणी क्वालिफायची लढत देणार आहेत. यावेळेस मात्र डॅश आउट केला जातोय शार्दुल पाटीलला आणि रिव्ह्यूची डिमांड केली जाते कर्णधार संकेत बनकरच्या माध्यमातून. हॅलो, रेडर आउट. हॅलो, उद्या या स्पर्धेचा शेवटचा आणि समारोपाचा दिवस असेल. प्लेऑफचे 4 सामने उद्याच्या दिवसात खेळवण्यात येणार आहेत. उद्याचं सत्र सायंकाळी ठीक 5 वाजता सुरू होईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची. क्रीडा रसिक, 4 संघाचे संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक आणि या स्पर्धेत नियुक्त असलेले सर्व सामनाधिकारी उद्याचा या स्पर्धेचा समारोपाचा दिवस असेल. पारितोषिक वितरण आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होईल. बरोबर उद्या संध्याकाळी 5 वाजता आपण प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.
7, 6. यावेळेस मात्र समीरचा चांगला प्रयत्न होता परंतु निसटला होता. खेळाडूंची चांगली साथ मिळाली आणि मात्र जेरबंद होतोय शार्दूल पाटील मैदानाच्या बाहेर. प्रत्युत्तर दाखल मात्र सज्ज झालाय जितेश पाटील. 6चा डिफेन्स असेल, बोनस गुण ऑन असेल त्याच्याकरिता, परंतु प्रयत्न कितपत करतोय. या वेळेस मात्र डावी लगावली गेली आणि मात्र जितेश पाटीलला देखील मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं आहे. इसे कहते हैं टीट फॉर द टैट, ईट का जवाब पत्थर से देना. प्रत्युत्तर अनुराग सिंह. Ten, 9, 8, 7, 6. निखिल शिर्के. हा खेळाडू देखील मैदानामध्ये शांत आपल्याला बघायला मिळतोय. कमबॅक करणं गरजेचं असेल. 10, 9, 8, जर आपल्या 7, संघाला क्वालिफाय 6. करायचं असेल. नीरज मिसाळ हा देखील या अलिबाग तालुक्याचा सुपुत्र. ज्युनियर सब ज्युनियर अशा दोन्ही स्पर्धांमध्ये निश्चितच याने रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. असा हा नीरज माघारी परत. 10, 9. प्रत्युत्तर दाखल मात्र निखिल शिर्के. डू ऑर डाय विजय टायगर. आता मात्र डू ऑर डाय शार्दूल पाटील असेल सळाई करिता. यावेळेस मात्र कंट्रोल सुटतोय कामेश कोटेकरचा आणि मात्र एक गुण बहाल केला जातोय.
No touch. Red herself out. आता मात्र प्रतीक जाधव Ten, nine, eight, seven, six, five, प्रतीक जाधव 4, 3, पालघर जिल्ह्यातून बिलॉंग करणारा खेळाडू प्रत्युत्तर दाखल मात्र आता अनुराग सिंग आपल्याला बघायला मिळतोय जर्सी क्रमांक 4 ऍडव्हान्स व्हेरी ऍडव्हान्स राज मोरे प्रत्युत्तर दाखल निखिल शिर्के व्हॉट अ कॉन्फिडन्स अँड व्हॉट अ सेलिब्रेशन निश्चितच एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी मनोधैर्य आपल्याला बघायला मिळते खेळाडूचं प्रत्युत्तर दाखल मात्र अनुराग सिंग 7 खेळाडूंवर मित्रांनो मात देऊन त्या ठिकाणी बोनस गुण टिपणं तितकं सोपं नसतं प्रचंड मेहनत आणि त्या मेहनतीच्या जोरावर मात्र हे आमचे कबड्डीचे कबड्डी वीर सक्सेस मिळवत असतात 8, 7, 6, 5, 4. पुन्हा एकदा प्रतीक गुणतालिका जर आपण पाहिली तर 9-9 समांतर चाललेला हा सामना आपल्याला बघायला मिळतोय Ten, nine, eight, seven, six, 5. शार्दुल पाटील 5चा डिफेन्स असताना चढाई करता आपल्याला बघायला मिळतो यावेळेस मात्र किती गुणांची जळाई 2 गुणांची अचूकरित्या कमाई शार्दुलच्या माध्यमातून केली जाते समीर हिरवे कंट्रोल विसरतोय आणि मात्र त्याचीच पेनल्टी म्हणून 2 गुण या ठिकाणी मिळतात अर्थातच शार्दुल पाटीलला प्रत्युत्तर दाखल मात्र प्रतीक जाधव आपल्याला बघायला मिळतोय 1 नंबरच्या जर्सीचा खेळाडू 7चा डिफेन्स असेल की 7 गड्यांना झुंज द्यावा या मैदानी उतरे 1 गडी आणि विजयी क्षण तो खेचून आणतो आवाज गुंजतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी असाच कबड्डीचा आवाज आज मात्र गुंजलाय तो या अलिबाग नगरीमध्ये अर्थातच यावेळेस हँड टच आपल्याला बघायला मिळतोय कर्णधार संकेत बनकर मैदानाच्या बाहेर मात्र त्याचा खेळाडू आहे परंतु प्रचंड जिद्द त्या खेळाडूमध्ये प्रत्युत्तर दाखल निखिल मात्र सज्ज झालाय 10, 9.
रसिकांची चांगल्या प्रकारे मांडणी आपल्याला बघायला मिळते. 7, 6, 5. प्रतीक जाधव पुन्हा एकदा. बोनस ऑन असेल परंतु प्रयत्न करावा लागेल. जितका प्रयत्न मोठा तितकं यश देखील मोठं असणार आहे. 6चा डिफेन्स असेल. यावेळेस मात्र पार शिर्के मध्यरक्षकाचे अचूकरित्या टिपला जातोय. डू ऑर डाय विजी टायगर्स. आता मात्र डू ऑर डाय. मध्यांतर होतोय. पूर्वाध होत असताना आता मात्र आपल्याला एका गुणाने आखाडीवरती बघायला मिळतोय व्हीजी टायगर्सचा संघ. व्हीजी टायगर्स जर आपल्याला क्वालिफाय व्हायचं असेल तर मात्र हा सामना 8 पेक्षा अधिक गुणाने जिंकणं बंधनकारक असेल आपल्याकरिता. कबड्डी 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 खेळ कबड्डी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. खेळ रांगड्या मर्दाचा, खेळ तांबड्या मातीचा. खेळ रांगड्या मर्दाचा, तांबड्या मातीचा. मॅट असो माती असो घसन दे हरघडी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. अरे कबड्डी 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 खेळ कबड्डी. सुपर रेडर तू कधी रे डिफेंडर. तू लढ बिडू लढ आता हो रे ऑलराउंडर. तू रेड मार हार भार. तू रेड मार हार भार. खेळ यार कर तू वार धर पकड. सपट आपट करून धपट मार मुसंडी. Ten, 9, 8. प्रतीक जाधव.
9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आता मात्र शार्दूल एका गुणाच्या फरकाने आघाडीवरती असेल व्हीजी टायगर्स, परंतु एका गुणाने निश्चित भागणार नाही या मित्रांनो. मल्टिपल पॉइंट रेड होणं गरजेचं आहे. एक भली मोठी आघाडी घेऊन हा सामना जिंकणं आपल्याकरिता आवश्यक असणार आहे. त्याच प्रयत्न करिता यावेळेस मात्र शार्दूल माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल निखिल शिर्के. एमडी वॉरियर्स संघासाठी मात्र ही संधी असेल. निश्चितच पराभव झाला तरी हरकत नाही, परंतु 7 पेक्षा कमी गुणाने पराभव झाला पाहिजे. परंतु पराभव होऊ देतील काय खेळाडू? निश्चितच मित्रांनो हार पत्करायला दोन्ही संघ तयार नाही आहेत. निखिल शिर्केच्या माध्यमातून वारंवार गुण टिपले जात आहेत. शार्दूलच्या माध्यमातून वारंवार गुण टिपले जात आहेत. अनुरागच्या माध्यमातून वारंवार गुण टिपले जात आहेत. दोन्ही संघ सहजासहजी माघार घेणार नाहीत. परंतु मित्रांनो जरी सामना बरोबरीवरती सुटला तरी देखील एमडी वॉरियर्स संघ चढाई करता. यावेळेस मात्र निखिल शिर्के. अटीतटीची झुंज आपल्याला बघायला मिळते. चढाई करता यावेळेस मात्र जितेश पाटील. तर जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा आणि नाद मात्र कबड्डी अलिबाग नगरीमध्ये मागील 3 दिवसापासून आपण पाहतोय. आजचा हा दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवसाची आणि खऱ्या अर्थाने साखळी सामन्यांची शेवटची मॅच आपल्याला बघायला मिळते. आज मात्र साखळी फेरीचा अंत या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळतोय आणि अंतच्या सामन्यामध्ये निश्चितच हे अत्यंत महत्वाचे हे 2 सामने 2 संघ आमने सामने भिडताना आपल्याला बघायला मिळतात. यावेळेस मात्र डू ऑर डाय ऍडव्हान्स टॅकल सक्सेसफुल होतीये. आता मात्र जयेश काबण 5चा डिफेन्स असेल गुण मिळून सोपं नसणार आहे, परंतु समीर हिरवेला टिपल्याचा दावा करतोय. व्हॉट एग्रेशन बाय समीर हिरवे. रिव्ह्यूची आवाज डिमांड केली जाते. बघूया.
No touch point. प्रतीक जाधव आयकॉन खेळाडू चढाई करिता 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. दोनही संघ अर्थातच या ठिकाणी आमदार साहेबांचे संघ असेल. यावेळेस मात्र शार्दोलची चढाई आपल्याला बघायला मिळते. यशस्वी बोनस प्रत्युत्तर दखल मात्र प्रतीक जाधव पुन्हा एकदा एफर्ट्स घेतोय. वारंवार एम्प्टी रेड्स आपल्याला बघायला मिळतात प्रतीकच्या माध्यमातून. कारण त्यांनी जाणलंय, त्यांनी हेरलंय मनामध्ये की हा सामना आपल्याला पराभव झाला तरी हरकत नाही, परंतु 7 गुणांपेक्षा जर कमी गुणांनी आपला पराभव झाला तर मात्र निश्चितच आपण क्वालिफाय होणार आहोत. परंतु यावेळेस आव्हान असणार आहे ते विजय टायगरच्या संघासमोर विजय मिळवावा लागेल जर क्वालिफाय व्हायचं असेल. 1. Do or die. आता MD मात्र Warriors. डू ऑर डाय MD वॉरियर संघाचा हा प्रतीक जाधव काय ही रेड व्हॅलिड करेल, काय आपल्या संघाचा बॅकफुटवर चाललेला निश्चितच फ्रंट फुटवर आपल्या संघाला आणून ठेवेल. बघूया. 4चा डिफेन्स असेल, गोल मिळवणं सहज शक्य होणार नाही, परंतु जर डिफेंड झाली तर मात्र सक्सेसफुल ठरू शकतो. यावेळेस बघूया साईरा व्हायला धावतोय उजव्या कोपऱ्यामधून डाव्या कोपऱ्यामध्ये आणि यावेळेस मात्र शेर बंद होतोय. सुंदर पक्कड आपल्याला बघायला मिळाले. बीजी टायगर्स आपल्या संयमाला सलाम आहे. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. नीरज मिसाळ, one of the best rising star from Raigad. 10, या रायगड 9, जिल्ह्यातील उगवता तारा म्हणून आपण ज्या गाड्या करतोय 7, 6. प्रचंड आशा अपेक्षा ज्या खेळाडूकडून बाळगल्या जातात असा नीरज. जितेश पाटीलची चढाई यावेळेस असेल. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. कबड्डी 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 खेळ कबड्डी
निश्चितच चढाईकरिता यावेळेस Do or मात्र die. शार्दुल डू ऑर VG डाय. Tigers. यावेळेस मात्र एक जबरदस्त पकड. राजने मात्र निश्चितच मनामध्ये हेरलंय. लक्षात ठेवा मित्रांनो, जीत पहले मन में होती Do है, or बाद में die. रण में होती MD है. Warriors. तो मन के जीते जीत है, मन के हारे हार, और हार गए जो भी लढे उन पर है धिक्कार. जरी पराभव झाला तरी आम्ही लढणार, असे मात्र मनाशी गाठ बांधलेला संघ आपल्याला बघायला मिळतो. VG टायगर्स वारंवार आतोनात प्रयत्न केले जात आहेत संघाच्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून. अंतिम काही क्षण असतील सामना संपायला, आणि अंतिम क्षण असताना मात्र प्रयत्न मोठे करण्याची गरज असेल VG टायगर्स महाड या संघासाठी. यावेळेस मात्र अनुराग सिंग या खेळाडूला जेरबंदी करण्यामध्ये यश मिळत आहे MD वॉरियर्स संघाला. प्रतीक जाधव आपल्याला बघायला मिळतोय यावेळेस चढाईकरिता. एक संयमी चढाई आपल्याला बघायला मिळते. 10, गुणांची आघाडी जरी 9, असली 8, 7, अर्थातच VG 6, टायगर्स संघाकडे तरी देखील 4, 3, संयमी खेळ दाखवला जातो. कोणत्या प्रकारे आघाडीला भेदण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. चढाई करता यावेळेस मात्र नीरज मिसाळ की छाटले जरी पंख तुझे तुला पुन्हा उडावे लागेल. येणाऱ्या प्रत्येक संकटास भिडावं लागेल, आणि जिंकल्यावर गर्दी होईलच की रे मित्रा, परंतु संघर्षाचा काळ मात्र तुला एकट्यालाच लढावा लागेल. संघर्षाचा काळ मात्र तुला एकट्यालाच लढावा लागेल. अशी संघर्षाची लढाई देताना आपल्याला VG टायगर्स महाडा संघ बघायला मिळतोय. चढाई करता प्रतीक जाधव. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. कबड्डी 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 खेळ कबड्डी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. खेळ रांगड्या मर्दाचा. Do or die. MD Warriors. Do or die rate. Do or die rate. Do or die rate. Ten, 9, 8, 7, 6, यावेळेस 5, मात्र 4, एक 3, मोठा सक्सेस 2, मिळतोय MD वॉरियर्स संघाला. यावेळेस मात्र निश्चितच सामना जवळ आपल्या खिशामध्ये घातल्याचा आसुरी आनंद व्यक्त केला जातोय. व्हॉट अ सेलिब्रेशन बाय टीम MD वॉरियर्स. एक अधिक 2 3 गुणांची कामगिरी केली जाते MD वॉरियर्सचा. प्रतीक रिनडोटिया यावेळेस मात्र 3 गुणांची कामगिरी MD वॉरियर्स संघाचा आयकॉन खेळाडू मैदानामध्ये चमकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 गुणांची कामगिरी.
9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तीन संघ आपल्याला या रायगड कबड्डी लीग मध्ये क्वालिफाय झालेले बघायला मिळाले. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि खऱ्या अर्थाने चौथा संघ आपल्याला मिळतोय MD वॉरियर्स. संघ आपलं खूप खूप अभिनंदन असेल. आपण संघर्ष केला आणि त्या संघर्षाला निश्चितच दिशा मिळाली आणि आपण या कबड्डी स्पर्धेमध्ये अर्थातच क्वालिफाय होत आहे. आपलं खूप खूप अभिनंदन असेल. खेळ रांगड्या मर्दाचा, खेळ तांबड्या मातीचा, खेळ रांगड्या मर्दाचा, तांबड्या मातीचा, मॅट असो माती असो ढसनते